नमस्कार मंडळी. आपण आता बघू शकतो, आपण आलेलो आहे इथे चांगेफळ नावाचं गाव आहे. चांगेफळ. आता आपण आज चांगेफळला आलेलो आहे आणि इथे आपण कामानिमित्त आलेलो असताना हे बघा, इथून असा एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतो. कामानिमित्त आपण इथे आलेलो असताना आपल्याला कळलं की इथे देवीचं मंदिर आहे. तर आपण देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर हे बघा, आपण बघू शकतो, हे खाल्लं इथनं आपण असं वरती चढून येऊ शकतो देवीच्या दर्शनासाठी. चांगदेवीचं मंदिर आहे इथे. हे बघा, असं मंदिराचं काम पण चालू आहे. आपण बघू शकता, हे बघा, काम पण चालू आहे मंदिराचं. आणि इथे असं खूप छान असं मंदिर डोंगरावरती, चांगदेवीचं मंदिर डोंगरावरती बनवलं आहे. इथं गावाचं नाव आहे चांगेफळ. हे बघा, आपण आलेलो आहे इकडे. हे फुल झाडं इथं लावलेली आहे आणि हे मंदिराचं असं काम इथे चालू आहे. हे बघा, चांगदेवी माता संस्थान चांगेफळ. हे बघा, आपण बघू शकतो, चांगदेवी माता संस्थान चांगेफळ. आपण आलेलो आहे इथे मंदिरासमोर. हे असं एक मंदिर बनलेलं आहे छोट्याखानी. हे बघा, आपण आलेलो आहे आता चांगदेवी माता संस्थान चांगेफळ. आणि आपण हे बघा, इथे जे आपण होम वगैरे करतो, होम हवनची जागा आहे. आणि समोर असं सरकल्यानंतर आपण मंदिराकडे जाऊ शकतो. आणि इथे काम चालू असल्यामुळं थोडंसं आहे असं. हे बघा, मंदिराची घंटा आणि हे देवी चांगदेवी मातेचं आपण दर्शन घेऊ शकता. आणि अवश्य तुम्ही चांगेफळला येऊन दर्शन घ्या. खूप सुरेख चांगदेवी माता आहे. आपण त्यांचं दर्शन घेऊन आपल्याला इच्छित फलप्राप्ती मागू शकता. हे बघा, इकडे आता आपण आजूबाजूचा थोडासा परिसर पण बघणार आहोत. खूप छान असा परिसर इथल्या यांनी डेव्हलप केलेलं आहे संस्थांनी. खूप छान असं संस्थान मला खूप आवडलं. आणि इथे आजूबाजूला पण खूप सारं नैसर्गिक वातावरण आहे. आपण बघू शकता, हे बघा, खूप खाली असा खूप मोठा डोंगर आपल्याला दिसत असेल. इकडे बघू शकतो आपण सूर्य बघू शकतो. हे बघा, असं खूप छान, एकदम छान वाटत आहे. हे बघा, परिसर खूप छान डेव्हलप केलेला आहे. आपण बघू शकताय, इथे उंबराचं झाड, हे आपलं उंबराचं झाड आहे इथे मंदिराच्या बाजूलाच. आणि हे स्वर्गातून आलेलं पारिजातकचं झाड, याला स्वर्गातलं झाड म्हणतात. हे पारिजातक झाड आहे. आणि हे उंबराचं झाड आहे, उंबर. परत इथे एक छोटंसं पारिजातकाचं झाड आहे. आणि इथे महादेव स्थापन केलेले आहे छोटेखानी. आपण बघू शकतो, इकडे बघा, हे वडाचं झाड आहे. शांत शीतल उन्हाळ्यामध्ये याची सावली आपल्याला मंदिरामध्ये आल्यानंतर बसण्यासाठी असणारे. खाली छानसा ओटा पण केलेला आहे. ओट्यावरती आपण बघू शकता गणपती यांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि त्याच्या बाजूलाच विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती आहे. विठ्ठल रुक्माई पण आहे तिथे. परंतु आता कसं आहे, थोडंसं काम चालू असल्यामुळं हे बरंचसं बाहेर काढून ठेवलेलं असावं. हे बघा, खूप असं विस्तीर्ण असं वडाचं झाड आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकतो, खूप असं छान प्रकारे बनवलेलं आहे मंदिर. आणि मंदिराचं काम चालू आहे. हे बघा, मंदिराचा कळस पण आपण बघू शकताय. खूप छान असं काम चालू आहे मंदिराचं. तर आपण परत एकदा देवीचं दर्शन घेऊया.
देवी माता आमच्या बघणाऱ्या लोकांना पण आशीर्वाद द्या. आपण बघू शकता खूप छान असा परिसर आहे हा. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.